खतरनाक बघा, असं फास्ट मध्ये एकदमच मारले त्यात अशी घाण. तर मित्रांनो आपण ह्या क्वीनला घेऊन नाही जाणार आहे, आपण बाहेर चाललोय. तर आपण ह्या क्वीनच्या चाव्या आपल्याकडे आहेत. दुसरी क्वीन आपले तिकडे उभा आहे, तिला घेऊन जाणार. दाजीकडे गाडी आहे तिला घेऊन जाणार. तर तुम्ही बघत राहा पुढे, चला. तर आपली आता दुसरी क्वीन आली. आता आपण हिच्यामध्ये जाणार आहे बसून. दाजी घेऊन आले तर आपली भाची पण आतमध्ये बसले बघा. इकडे इकडे पिल्या ओय. तर अशा रीतीने आपण आता चाललो या. तर आजचा आपल्या व्हिडिओ मध्ये काहीतरी नवीन दावायचा प्रयत्न करतो, ते तुम्ही बघत राहा आणि सपोर्ट करत राहा. तर अशा रीतीने आपल्या बाचीनं लय चांगली सुरुवात केली आहे, मस्तपैकी गुळणी अंगावरती करून गाडीमध्ये. कसं बघताय बघा पाठी चॉकलेट. तर सध्या आपण आता हायवेला लागणार आहे. ठाणा हायवे बोलू शकतो, छोट्यात छोटा. आणि पुढे बोलायला गेलं तर नाशिक हायवे बोलू शकतो. तेच हो साहेब, आता तुम्ही शिकवा आम्हाला, चांगली गोष्ट आहे. तुम्ही गुरु आमचे असं समजू. थँक्यू सो मच. आम्हाला माहितच नव्हतं साहेब सांगितल्याबद्दल. आमचे लहान भाऊ आम्हाला इन्फॉर्मेशन देत आहेत. तर अशा रीतीने आपण आता थोड्याच वेळामध्ये हायवेला एंट्री करणार आहे. आपण आता हायवेला आलेलो आहे. कशी पळते मग आपली क्वीन. विषय झाड. आणि त्यात आपले दाजी ड्रायव्हर असल्यानंतर विषय हाड आहे बघा. एकदम मोसम मध्ये गाडी चाललेलं आहे. विषय झाड. आनंद आपल्याला 80च्या स्पीडनं चाललेलं आहे. असा मी ओव्हर स्पीड जात नाही, पण आता काय करायचं, दाजीला जरा उंगले येते त्या. विषय हाड आहे गोलीगत. सगळ्या गाड्या हळू चालल्या तर आमच्या दाजीला ऊत आलाय मोठा. इथं हायवेला सुद्धा तर हा आपला आहे ठाणे हायवे. तर कुठला हायवे बोलला? ईस्टर्न एक्सप्रेस. क्या बात आहे, सही. आम्हाला इंग्लिशचे वांदे आहेत या समजून. तर आता आपण चाललोय सध्या. ठिकाण तुम्हाला गेल्यानंतर कळेल डायरेक्ट. घोडबंदर रोडला रोड जातो डायरेक्ट, असं दाजी म्हणतात आहे. इथून जोगेश्वरीला पण जाऊ शकतो. काय पूर्ण बघा बिल्डिंगच झालेल्या नादच खोळा. कांजूरमार्ग पूर्ण बिल्डिंग. हे पूर्ण हे होतं. पूर्ण हे आधी खाडी होती. गावठाण. हा हा 3 करोड यार भाव व्हायचा. म्हणजे विचार करा एक फ्लॅटचा. मस्त ना भाऊ. कधी घेताय मग दाजी साहेब? हा ते मला सांगितलेलं ते. तर सध्या आपण आलो टोल नाक्यावरती. ऐरोली टोल नाका. कोळी भवन भूमिपूजन सोहळा. क्या बात आहे. सध्या दाजींना आज मूड आलाय तांबडा पांढरा रस्सा खायचा आणि कोल्हापूरचा सेम टेस्ट असं बोलतात. तर आपण लक्ष देऊया त्यांना. फास्टॅग आपला मोबाईलच्या पाठीवर असं ठेवतात दाजी. विषय झाड आहे पूर्णपणे. गाडीला नडायला मोबाईलच्या पाठी निघायचा. त्या गाडीचा हिला चालवायचा. त्या गाडीची कटलाय ह्या गाडीचा. आता हे कसं झालं. इकडून तिकडून तिकडून इकडं ते एक हे करायला पाहिजे आपल्याला. नवीन घ्यायला पाहिजे. काय का आव्यानं काय केलं सुट्टी 1 ट्रिपल टाकलं. मग हे जा ना नंबर कुठला पडते सगळ्या उलट सोलट आहे. नंबर आपला त्या गाडीला गेला असं इथं नंबर पडतो पुढे लगेच बघा. फास्टॅग वरती त्या गाडीचा नंबर पडला. काय बोंबलायचं का आता? सगळं वांदच आहे. बाळ शांत बसलंय. हे तुम्हाला वाटतंय छोटा धंदा आहे हा, पण हा धंदा लय मोठा आहे. यात खूप कमाई आहे. उगाच 3-4 लाखाचं वाहन लावून त्याच्यावरती बसत नाहीत. लय बऱ्यापैकी धंदा आहे. तर इथं काय तर निवत ठेवतात आहे. सगळे धंदे करायचे तर आपण करायचं काय? तर आपल्याला टाइम आहे का? हा पितृ पक्ष चालू झालाय ना. तर असं मोठ्या टेम्पो मामापासून जरा जपून राहायचं. आता तो का इकडे असा बघा, असं फास्ट मध्ये एकदमच मारले त्यात अशी घाण गळते. दाजी गाडी आपली खराब होईल. त्यानं जागेवरती बाहुली फिरवल्यागत फिरवलं. काय बोलायचं आता? आता हे पाठवून गाड्या येणार. अशा वेळेस तर आपली लय अपदा होती गाडी गाडायला. दाजी त्यातले किडा आहेत म्हणून ते होऊन चालून जाते. बट आपल्यासारखा 2-4 तास असाच बसायचा लाईनीमध्ये चालत.
तर असं आपल्याला गेल्या वेळेस पण इथं दिसलेलं काम करताना गेल्या व्हिडिओमध्ये, आणि ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा मामा आपल्या इथंच काम करतात. असं थोक लावायचं काम कशासाठी करतात माहिती आहे का? आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब येणार आहेत असे पाठी बॅनर लावलेले आहेत, आणि त्यासाठी इथं दुरुस्ती मजबूतवाली चाललेले आणि चालत राहणार दुरुस्ती. तर आपला हा काय MIDC, कुठली MIDC दाजी? अरे वाव, निसर्ग बघा, हा निसर्ग म्हणजे खतरनाक. ओहो, मुंबईमध्ये सुद्धा मा कसम क्या बात आहे, बघायला भेटत नाही वाचलो नशीब. क्या बात आहे, काही दिवसांनी इकडे सुद्धा बिल्डिंग दिसतेल्या कडाक. इथं जिओ सेंटर आहे मोठं, कुठे तर आहे इथं, मी वाचलेलं एकदा. हा इथेच आहे बघा, जिओ सेंटर ऑफिस आहे, मिस्टेक नॉट. तर आता नवीन आपले इन्फॉर्मेशन द्यायला दाजी बोलतात आहे बघा कसं देतात ते. इथं रिक्षा उभा आहे, अजून काय तर जोकच मार, पाण्याची टंकी. हे तर बाकी आपले तो देखा ही नहीं होगा. ये तो आपले देखा हीच नाही होगा, अंबिका रे. तर असं बघा, आला मध्ये बघा, आला बघा हे पप्पी द्यायची पूर्ण बसची. असे ते बस सुद्धा बंद पडलेले आहे. काय यार विषय झाड. आणि मुंबईचे काय नमुने, आणि मुंबईचे काय नमुने त्या बस बंद पडलेल्या गाडीचा नंबर बघून मटका खेळतात, आकडा खेळतात, आणि 2-2 तास वाट बघत बसतात आकडा येतोय का नाही अशा वरती. असे बॅनर लावून वाट लावतात लोकांचे. डायरेक्ट आपण ऑफिसच्या पुढेच उतरतोय आता, जिथं आपल्याला जायचं तिथं विषय झाड. विषय हार्ड तिथं आपलं नाही, जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर. आज्याकडून बापाकडे 40 एकर शेती होती, नाही 35 एकर गावचा नाद पुरे करायसाठी इकली, राहिलेली 5 एकर पण ठोकील, पण नादच पुरा करेल. फुकील का? विषय झाड आहे, पण फॅन आहे आपण रामभाऊचा बाबा.